नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? कशी चालली शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी? तर बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो व्होकॅब्लरी या घटकावरील आपला शिष्यवृत्ती सराव चाचणीचा व्हिडिओ असणार आहे आणि हा इंग्लिशमधील 3रा युनिट आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेहमीच्या प्रमाणेच ही चाचणी 30 गुणाची असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये किती प्रश्न असतील? 15 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न किती गुणाचा असणार आहे? 2 गुणाचा असणार आहे. आणि तुम्हाला मी तयारी देखील करा म्हटलं होतं. म्हणजे या परीक्षेमध्ये, या चाचणीमध्ये कोणाला जास्तीत जास्त मार्क्स पडतील हे आपल्याला पाहायचं होतं. आणि मी असं देखील म्हटलं होतं की या चाचणीमध्ये 30 पैकी 30 मार्क्स कोणाला पडतील हे आपण बघूया. ठीक आहे, तर चला आता आपण चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया आणि पाहूया कोणाला 30 पैकी 30 गुण मिळतात ते. तर बघा, क्वेश्चन नंबर 1. काय क्वेश्चन नंबर 1? इफ कप सॉसर देन की आणि डॅश डॅश. आणि खाली आपल्याला 4 पर्याय दिलेत, 4 ऑप्शन दिलेत. ऑप्शन नंबर 1 हाऊस, ऑप्शन नंबर 2 डुअर, ऑप्शन नंबर 3 लॉक आणि ऑप्शन नंबर 4 आयरन. सांगा बरं काय येतंय? कप सॉसर हे जसे शब्द आहेत तसे, म्हणजे कप बशी तसं कीसाठी काय येतं रे पर्याय? काढले उत्तर? तर बघा, याचं उत्तर येतंय ऑप्शन नंबर 3 लॉक. ज्यांचं हे उत्तर बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन. की लॉक, कप, सॉसर, बरोबर ना? तर अशी शब्द जोडून येतो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. चूज द पेअर ऑफ वर्ड्स दॅट डू नॉट गो टुगेदर. आणि बघा काय आपल्याला खाली 4 ऑप्शन दिलेत. बघा, बॅट अँड बॉल, ऑप्शन नंबर 2 क्वेश्चन अँड आन्सर, ऑप्शन नंबर 3 रीड अँड राईट आणि ऑप्शन नंबर 4 डे अँड मॉर्निंग. बघा क्वेश्चन काय आहे? चूज द पेअर ऑफ वर्ड्स दॅट डू नॉट गो टुगेदर. बघा काय म्हणतंय? दॅट डू नॉट गो टुगेदर म्हणजे एकमेकांशी जुळत नसलेला आपल्याला पर्याय दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. तर आता बघा, बॅट अँड बॉल पर्याय जुळतो, बरोबर आहे. क्वेश्चन अँड आन्सर हा देखील पर्याय जुळतो. आता पुढचे बघा, 3रा आणि 4था. तर बघा आपलं उत्तर येईल बघा त्यात. सांगा, थोडीशी हिंट दिली मी तुम्हाला. काय येणार आहे उत्तर? तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 डे अँड मॉर्निंग. हा पर्याय या ठिकाणी जुळत नाही आणि तेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. कारण आपल्याला काय म्हणलंय? चूज द पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट डू नॉट गो टुगेदर म्हणजे एकमेकांशी न जुळणारा पर्याय आपल्याला शोधायचा होता आणि तो पर्याय होता आपला ऑप्शन नंबर 4. कारण इथं डे अँड मॉर्निंग आलंय. ह्याच्याऐवजी काय आलं पाहिजे होतं? डे अँड नाईट. मग चुकीची जोडी आपली हीच झाली, बरोबर ना? ठीक आहे, चला, ज्यांचं उत्तर आलं आहे त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द ट्री. आणि ट्रीला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा केलेला आहे. असा शब्द निवडा खालील पर्यायापैकी की जो ट्रीशी रिलेटेड नाही आहे, म्हणजे ट्रीशी संबंधित नाही आहे, झाडाशी संबंधित नसलेला पर्याय आपल्याला खालील ऑप्शनमधून पाहायचा आहे. तर बघा काय आहेत ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 बर्ड, ऑप्शन नंबर 2 ब्रँच, ऑप्शन नंबर 3 लेग आणि ऑप्शन नंबर 4 लीफ. सांगा बरं काय याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येतं आहे ऑप्शन नंबर 3 लेग. छान, ज्यांचं उत्तर बरोबर आलं आहे त्यांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण बघा, लेग हा मानवी शरीराचा त्याचा म्हणजे पाय होतो. त्याचा अर्थ लेगचा अर्थ काय होतो? पाय, बरोबर आहे का? तर तो ट्रीशी संबंधित नाही. परंतु बर्ड म्हणजे कळी, ब्रँच म्हणजे फांदी आणि लीफ म्हणजे पान, बरोबर आहे का? तर हे शब्द झाडाशी संबंधित आहेत. लेग हा त्याशी संबंधित नव्हता म्हणून ते आपलं उत्तर झालं. नंतर बघा क्वेश्चन नंबर 4. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू क्रिकेट. बघा वरीलप्रमाणेच हा प्रश्न आहे की क्रिकेटशी संबंधित नसलेला शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. बघा ऑप्शन नंबर 1 ड्रायव्हिंग, ऑप्शन नंबर 2 प्लेयर, ऑप्शन नंबर 3 कॅच आणि ऑप्शन नंबर 4 टॉस. सांगा काय अचूक उत्तर? तर आपलं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1
ड्रायव्हिंग. ज्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द नेम ऑफ द थिंग वी यूज व्हाईल स्लीपिंग. म्हणजे झोपत असताना आपण खालीलपैकी कोणत्या वस्तूचा वापर करतो. ऑप्शन नंबर 1 बॅग, ऑप्शन नंबर 2 पिलो, ऑप्शन नंबर 3 पेपर आणि ऑप्शन नंबर 4 नाईट. काढा याचा अचूक उत्तर बाळांनो. काय याचा अचूक उत्तर? तर याचा अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2 पिलो. पिलो म्हणजे काय रे? उशी. बरोबर आहे का? रात्री झोपत असताना आपण उशीचा वापर करतो. परंतु पर्यायामध्ये तर ज्या 3 वस्तू सांगितलेल्या आहेत किंवा 3 शब्द दिलेले आहेत त्यांचा वापर करत नाही. छान. तर बघा आत्तापर्यंत किती प्रश्न झालेत आपले? 5. ज्यांचे 5 पैकी 5 प्रश्न बरोबर आलेत त्यांना किती मार्क्स पडले असतील रे? किती मार्क्स मिळाले असतील? तर त्यांना आत्तापर्यंत 10 मार्क्स मिळाले असतील. आणि अजून एक सूचना मला या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे. मी या ठिकाणी जरी ऑप्शनला टिक मार्क करत असलो तरी तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये आणि ज्या इतर सराव चाचण्या होतात त्या सराव चाचण्यामध्ये ज्या तुम्हाला उत्तरपत्रिका दिलेल्या असतात त्या उत्तरपत्रिकेवरील अचूक पर्यायाचं वर्तुळ गोल हे आपल्याला काय करायचं असतं? रंगवायचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस. बघा राईस या शब्दाशी जुळणारा शब्द आपल्याला काय करायचा आहे? खालील ऑप्शनमधून शोधायचा आहे. ऑप्शन नंबर 1 ब्रेड, ऑप्शन नंबर 2 घी, ऑप्शन नंबर 3 दाल, ऑप्शन नंबर 4 वीट. सांगा काय येणार आहे याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 दाल. बरोबर का रे? छान. ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7. काय रे क्वेश्चन नंबर 7? पिक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू हाऊस. हाऊस या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द आपल्याला काय करायचा आहे? खालील पर्यायातून पिक करायचा आहे, शोधायचा आहे. बघा ऑप्शन नंबर 1 वॉल्स, ऑप्शन नंबर 2 रूफ, ऑप्शन नंबर 3 रोड आणि ऑप्शन नंबर 4 फ्लोअर. सांगा काय येणार आहे याचा अचूक उत्तर? तर याचा अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 रोड. बरोबर ना? छान. ज्यांचं उत्तर बरोबर आलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. बघा तर हे या ठिकाणी पिक्चर दिलं आहे. तर या पिक्चरसाठी आपल्याला अचूक शब्द दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. आणि बघा काय दिलेत पर्याय? ऑप्शन नंबर 1 क्लॉक, ऑप्शन नंबर 2 लॉक, ऑप्शन नंबर 3 लोटस आणि ऑप्शन नंबर 4 फेस. सांगा याचं अचूक उत्तर काय? कशाचं पिक्चर आहे हे? तेच सांगायचं आहे आपल्याला. तर हे आहे सांगा ऑप्शन नंबर 1 क्लॉक. हे याचं अचूक उत्तर आहे. ज्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9. इफ सिंगर देन पेंट. म्हणजे बघा सिंगर तर पेंटसाठी आपल्याला खालील पर्यायातून शब्द शोधायचा आहे. बघा ऑप्शन नंबर 1 कार, ऑप्शन नंबर 2 पेंटर, ऑप्शन नंबर 3 पॉवर आणि ऑप्शन नंबर 4 ड्रायव्हर. काढलं का अचूक उत्तर? काय याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पेंटर. बरोबर ना? सिंगर पेंटर हाच शब्द याच्याशी जुळतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 10. अ डॉक्टर गिव्ज अस. डॉक्टर आपणाला देतात. काय देतात रे आपणाला डॉक्टर ज्यावेळेस आपण आजारी असतो? तर बघा खाली 4 पर्याय दिले आहेत. बघूया त्यातला अचूक पर्याय कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 नर्स, ऑप्शन नंबर 2 टेबल, ऑप्शन नंबर 3 कॉम्प्युटर आणि ऑप्शन नंबर 4 मेडिसिन. काय याचा अचूक उत्तर? ऑप्शन नंबर 4 मेडिसिन. ज्यांचं अचूक उत्तर आलं आहे त्यांचं परत एकदा अभिनंदन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 11. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्कूल. स्कूलशी संबंधित नसलेला शब्द आपल्याला खालील पर्यायातून शोधायचा आहे. आणि काय आहे ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 बुक्स,
ऑप्शन नंबर 2 बेंच, ऑप्शन नंबर 3 मशीन आणि ऑप्शन नंबर 4 चार्ट्स. बघा बरं अचूक उत्तर शाळेशी संबंधित असलेला शब्द, तर तो येतोय ऑप्शन नंबर 3 मशीन. बरोबर ना? ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 12. वी यूज डॅश डॅश फॉर रायटिंग. रायटिंगसाठी आपण कशाचा वापर करतोय ते खालील पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे. रायटिंग म्हणजे लिहिणे. ऑप्शन नंबर 1 बुक, ऑप्शन नंबर 2 इरेझर, ऑप्शन नंबर 3 कंपास आणि ऑप्शन नंबर 4 पेन. सांगा वी यूज डॅश डॅश फॉर रायटिंग. काय अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पेन. ज्यांचं हे उत्तर बरोबर आलं आहे त्यांचं परत एकदा अभिनंदन. आता बघा क्वेश्चन नंबर 13. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड टू बँक. बँक या शब्दाशी अचूक असणारा पर्याय आपल्याला खालील पर्यायातून शोधायचा आहे. बरोबर असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा 1 शॉप, 2 केक, 3 कॅश आणि 4 पेंटर. काय अचूक उत्तर याचं? याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कॅश. बरोबर ना? बँक कॅश त्याची रिलेटेड वर्ड आहे. तर बघा आपण आत्तापर्यंत 13 प्रश्न सोडवलेले आहेत. आता आपले 2 प्रश्न सोडवायचे राहिलेले आहेत. आपली पुढची जी चाचणी असणार आहे ती गणित या घटकावरील, गणित या विषयातील आंतरराष्ट्रीय संख्या या घटकावरील असणार आहे. त्याची तुम्ही चांगली तयारी करा. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 14. चूज द वर्ड विच इज नॉट स्पेल्ड करेक्टली. करेक्टली स्पेलिंग नसलेला आपल्याला शब्द खालील पर्यायातून शोधायचा आहे. बघा ऑप्शन नंबर 1 डुअर, ऑप्शन नंबर डुअरची स्पेलिंग बघा. ऑप्शन नंबर 1 डुअर DOOR डुअर. ऑप्शन नंबर 2 चिकन, चिकनची स्पेलिंग बघा CHIKEN. ऑप्शन नंबर 3 पेन, पेनची स्पेलिंग बघा PEN. आणि ऑप्शन नंबर 4 ऑक्स OX. सांगा बरं दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाची स्पेलिंग चुकीची आहे? तर चुकीचं स्पेलिंग असणारा शब्द आहे ऑप्शन नंबर 2 चिकन. बरोबर आहे का? तर चिकनची स्पेलिंग काय पाहिजे होती? CHICKEN. या ठिकाणी सी दिलेलं नाही आहे म्हणून हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. सॉरी, हा पर्याय काय आहे या ठिकाणी बरोबर झाला आपला. काय सांगितलं होतं प्रश्नामध्ये? चूज द वर्ड विच इज नॉट स्पेल्ड करेक्टली. करेक्टली स्पेलिंग नसलेला शब्द कोणता? ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 15वा. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड. हा शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे. काय वर्ड आहे? काय शब्द आहे? MOLE. तर बघा आणि आपल्याला खाली 4 ऑप्शन दिलेत. ऑप्शन नंबर 1 IA, ऑप्शन नंबर 2 OI, ऑप्शन नंबर 3 BI आणि ऑप्शन नंबर 4 LO. बघा काय आहे अचूक उत्तर? बघा काय शब्द तयार होणार आहे? MOLE. काढलं उत्तर? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 BI. MOBILE. मोबाईल शब्द तयार होतो आणि त्यासाठी BI हे लेटर्स या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. तर छान. बघा आपण आत्तापर्यंत असे 15 प्रश्न सोडवलेले आहेत आणि ज्यांचे हे 15चे 15 प्रश्न बरोबर आलेत त्यांना 30 पैकी 30 मार्क्स मिळाले असतील. त्यांचं खूप खूप अभिनंदन. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा. म्हणजे त्यांचाही अधिक सराव होईल, तुमचाही अधिक सराव होईल. जेवढा जास्त सराव तेवढाही जास्त गुण आपल्याला येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळणार आहेत. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे की आपला पुढचा व्हिडिओ हा गणित विषयातील आंतरराष्ट्रीय संख्या या घटकावर असणार आहे. तर याची देखील चांगली तयारी करा आणि त्याही परीक्षेमध्ये आपण पाहूया की कोणाला जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे मार्क्स हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.